मेरा वो फिर से डायलॉग बोलना है मेरे को। हाँ। अभी हम लोग शुरू करने वाले हैं नया चैप्टर 3D ज्योमेट्री। मैंने 3D नहीं लिखा है, 3 डायमेंशनल ज्योमेट्री। पहला टॉपिक है इधर का, नहीं देखो आता डायरेक्शन कोसाइन ऑफ द लाइन। आता तुम्ही सिमेट्री दिसतं तुमका वेक्टर मध्ये आम्ही शिकला सांग डायरेक्शन कोसाइन आणि डायरेक्शन रेशियोज काढवा शिकला सारखे। आता आम्ही काय शिकतालो आम्ही डायरेक्शन रेशियोज आणि डायरेक्शन कोसाइन काढवा शिकताले, पण कोणाचे लाईनाचे। तुम्ही कोणाचे शिकला सांग आम्ही वेक्टराचे सारखे कळलं। आता मग सांग लाईनाचा एंड असता एंड पॉइंट असता एंड पॉइंट ना लाईन किती चलत वयता रे। मग सांग वेक्टर किती आहे, इट इज अ डायरेक्टेड लाइन सेगमेंट, लाईनाचो सेगमेंट तेजो इनिशियल पॉइंट असता आणि किती असता टर्मिनेटिंग पॉइंट असता। या दो एक गोष्ट टेल असता आणि किती हेड असता, इथून हेड टेल काय असता। ओके आता फर्स्ट सेम आता एक लाइन ड्रॉ केला किती लाइन या लाईन किती म्हणतात एल किती लाइन किती एल आणि लाईन म्हणजे पास केला आहे फ्रॉम द ओरिजिन। या लाईन म्हणजे पास केला आहे फ्रॉम द ओरिजिन म्हणजे किती 0 और लाइन पास केला आहे। ओके अ डायरेक्टेड लाइन डायरेक्टेड म्हणजे किती एरो घातलं नो डायरेक्शन असाइन केले आहे, डायरेक्शन असाइन केला सो एक म्हणतात डायरेक्टेड लाइन। A directed line passing through the origin makes angle alpha with what x axis और एंगल जो लाइन जो है तो अल्फा वाला किती एंगल करता सॉरी x वाला किती एंगल करता अल्फा सेम वेक्टर कसं करता अल्फा सिमिलर। मग सांग y एक्सिस या लाइन वाला किती एंगल करता बीटा आणि z एक्सिस या लाइन वाला किती एंगल करता गामा with x y and z angle z axis respectively। These are called what? Alpha, beta and gamma are what? Direction angles. DS म्हणतात त्यांना. पहिला शिकला DS. आता सो काय बोलते डायरेक्शन एंगल्स। ओके अल्फा म्हणा एंगल असता म्हणा एंगल क्रिएट करता लाइन जो तो x एक्सिस ला म्हणा एंगल जो करता त्याला म्हणता आम्ही अल्फा। लाइन सपोज y ला म्हणा एंगल केल्यार बीटा आणि लाइन सपोज z एक्सिस ला म्हणा केल्यार एंगल केल्यार गामा। त्यात किती म्हणतात अल्फा बीटा आणि गामा आर व्हाट डायरेक्शन एंगल्स कोसाइन। म्हणजे सपोज आम्ही काय करतो अल्फाच्या पुढे कॉस घालता बीटाच्या पुढे कॉस घालता आणि गामाच्या पुढे कॉस घालता आम्हाला काय मिळणार आहे कोसाइन फंक्शन म्हणजे एल एम आणि एन। एल म्हणजे किती आहे कॉस अल्फा, एम म्हणजे किती आहे कॉस बीटा आणि एन म्हणजे किती आहे कॉस गामा आणि याला किती म्हणता आम्ही डायरेक्शन कोसाइन्स ऑफ डायरेक्टेड लाइन एल। डायरेक्टेड लाइन म्हणजे किती आहे डायरेक्शन असाइन केला आहे। आता कोई तसा मग x ओके होईता वर होईता कळटा होया एरर कळटा एक म्हणा डायरेक्टेड लाइन। आता सपोज या दोरा वेक्टरा भितर डायरेक्शन असताना डायरेक्शन म्हणला की म्हणतो तो ओके वेक्टरा भितर किती फिक्स असता सगळे एंड पॉइंट टर्मिनेटिंग पॉइंट आणि किती हेड पॉइंट किती असता फिक्स। या दोघी म्हणते था एक उसका एंड पॉइंट और क्या बोलते हैं हम लोग इनिशियल पॉइंट आणि टर्मिनेटिंग पॉइंट फिक्स असता बट लाईना तशा ना। मग सांग लाईन हांगसुल्यानूय वाटता आणि अशेंय वाटता दोन्ही साइडींतल्यान वाटता सो तेका कितें एंगल डायरेक्शन फिक्स आसना तेका लागून याद दवरा वेक्टराचे कितें डायरेक्शन कोसाइन आसता सांग डायरेक्शन कोसाइन कितें आसता एकूच आसता एल एम आणि एन बट डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाइन दोन असतात एक असतलो कितें मायनस एल एक असतलो प्लस एल। आता प्लस एल शिकले आम्ही आता मायनस एल केन्ना जाते पळय सपोज आम्ही काय करता और लाइन दिसता तुमका पहिले लाइन पासून सांग को एरो करता पॉइंट हांगा न्हू आता तो पॉइंट करता या साइडीक तेन घेतले ते पळय इफ वी रिवर्स द डायरेक्शन ऑफ एल इफ वी रिवर्स द डायरेक्शन ऑफ एल पहिले एल खंय जालो वयर आता खंय जायल सकयल। आता कळ सकयल द डायरेक्शन एंगल्स आर रिप्लेस्ड बाय देयर सप्लिमेंटरीज। आता मग सांग फर्स्ट एंगल किती करता तो आता बघ ओ x एक्सिस नो y एक्सिस आणि किती z एक्सिस। आता लाइन जो पहिले एंगल करता तो किती सांग किती एंगल किती अल्फा आशिल्लो न्हू। तुम्ही हे शिकला तर लिनियर पेअर ल्हान असताना तेन्ना कितें तरी आयकला आसतलें नाइनता कितें तरी आयकला आसतलें लिनियर पेअर एक स्ट्रेट लाइन आणि हांव कितें एक रे उडयता असो रे सकयल उडयता
सपोज हो अल्फा हो किती असतलो 180 मायनस अल्फा राइट 180 का म्हणता आम्ही पाय पता है ना नहीं भी पढ़ा वो तो बोल रहा कोविड में क्या किया पता नहीं ओके स्ट्रेट एंगल से जे हम एंगल स्ट्रेट करते हैं सम किती असता 180 ओ अल्फा जालो किती असतलो 180 मायनस अल्फा तेच बरोबर ओ अल्फा जालो किती असतलो सांग 180 मायनस अल्फा तुम्ही ते हा एक्सचा करून दाखवला तुम्ही वायचा झाला तर काढू शकता ओ अल्फा दिसलो नाही मॅच केलं ओके असतं तर क्वेश्चन आता एंगल किती असतं सांग आणि आम्ही डायरेक्टेड वर याद ठेवा एज ई वर एंगल कोणत्या मध्ये काढता आम्ही एंगल कोणत्या मध्ये काढतात त्याचा कोइन्सिडंट पॉइंट कसं आहे सेम तर हे हो आम्हाला सोबत होईता आणि एक्स एक्सिस बी किती होता पुढे होईता सो याच्यामध्ये एंगल किती असणार आता इट्स विल बी इट्स सप्लिमेंटरी पहिले अल्फा आशिल्लो न्हू आता कितलो जेना एंगल जेनो डायरेक्शन रिवर्स केले पहिले जेना तो डायरेक्शन रिवर्स केले की आतले एंगल किती असलो सप्लिमेंटरी असतो म्हणल्यार कितें पहिले अल्फा आशिल्लो न्हू आता किती असलो 90 180 मायनस अल्फा जेना तू सोबत लायनर डायरेक्शन किती करता चेंज सेम गोज फॉर कितें बीटा फर्स्ट बीटा आशिल्लो लाइना वाला किती लाइन जो तो एक वाई एक्सिस वाला क्या करता लो बीटा एंगल क्रिएट करता लो अब मैंने क्या किया लाइन का डायरेक्शन क्या कर दिया रिवर्स सो अब तो कितना एंगल करता 180 माइनस इधर बीटा सेम गोज फॉर z एज वेल ओके फर्स्ट सपोज किती तो अल्फा कितना एंगल में बोला सपोज 30 आता किती केलं लाइनाची डायरेक्शन काय केली रिवर्स आता काय झालं डायरेक्ट सांग 150 नो 180 minus 30 which is 150 got it clear okay कंटिन्यू पहिला ग्राफ किती म्हणतात डायरेक्शन कोसाइन किती असतात दोन असतात देयर आर टू सेट्स ऑफ डायरेक्शन कोसाइन्स इन लाइन सो होय मग सांग आता किती आता कॉसाची व्हॅल्यू किती सांग आता फर्स्ट आशिल्लो स्टार्टिंग किती आशिल्लो स्टार्टिंग आता डीए किती असतं सांग अल्फा बीटा आणि गामा डायरेक्शन कोसाइन किती असता cos अल्फा cos बीटा cos गामा सारखे एक किती म्हणता आम्ही l किती म्हणले m आणि एका n l m n आता किती करता डायरेक्शन ऑफ लाइनचा रिवर्स करता सो मग आणि किती मेळटलो डीसी मेळटलो आमगे असतो सांग cos अल्फा असतो ना किती असतलो पाय मायनस अल्फा आणि या दोन cos पाय मायनस अल्फा किती असता मायनस cos अल्फा पाय मायनस सेकंड क्वाड्रंट cos किती असता नेगेटिव्ह 180 मायनस पाय समथिंग म्हणला किती इन सेकंड क्वाड्रंट cos किती असता नेगेटिव्ह सो cos 180 म्हणजे पाय मायनस बीटा किती असतलो मायनस cos बीटा आणि cos पाय मायनस गामा किती असतलो मायनस cos गामा आणि हे किती सांग आता मायनस l ठीक आहे मायनस m आणि मायनस n काय सो त्याला ना म्हणतालो लाइनाचे किती असतात दोन डायरेक्शन कोसाइन सो याद करा नोट आणि नोट दिले आहे थेरी दिलीच नाही थेरी विथ दिले आहे एक्सप्लेन केलं ना काय आता पुढे वाचा a given line in space can be extended in both opposite direction in two opposite direction तो ओल्याने एक्सटेंड करू शकता लाइना आणि सोकल्याने एक्सटेंड करू शकता सो देयर आर टू सेट्स ऑफ डायरेक्शन याद हो ना देयर आर टू सेट्स ऑफ डायरेक्शन कोसाइन्स इन लाइन याद हो इन लाइन देयर आर टू सेट्स ऑफ डायरेक्शन रेशियोज the direction cosines in line but in vector there is only one set of direction cosine which is l m and n clear सेकंड वेळेला सांगा दोन्ही येतात पॉझिटिव्ह व्हॅल्यू येतात नेगेटिव्ह व्हॅल्यू येतात सो किती प्लस ऑर मायनस l प्लस ऑर मायनस m सेट आहे आणि प्लस ऑर मायनस n इतलं क्लियर आता फॉर एक्झाम्पल माका किती करपाक जाय सोल्यूशन माका किती माका प्लस एंड मायनस बी करपा नाका माका ओन्ली किती युनिक सोल्यूशन जाय जर हम किती करतालो लाइना के दितालो डायरेक्शन दितालो सपोज माका ओन्ली l m n जाय क्या बोला मैंने सिर्फ मेरे को क्या चाहिए प्लस और माइनस m भी नहीं चाहिए मेरे को सिर्फ क्या चाहिए पॉजिटिव l चाहिए पॉजिटिव m चाहिए और पॉजिटिव m चाहिए तो क्या किती करतलो लाइना किती करतालो म्हणजे करतालो डायरेक्शन दितालो आयदर तू हांगा दी या हांगा दी स्टार्टिंग डायरेक्शन असाइन करतालो एक डायरेक्शन असाइन करतालो तू हांगा सल्यान वाढ हाइट किती पडती सकल ले आया बोला सकल
सो केल्यान वयर सारकी श्योर ए आमी वयर सो केल्यान वयर मग कितें डायरेक्शन आसलो सो कितें सोल्युशन कितें आसलो माझो सोल्युशन कितें आसतालो युनिक सो आमकां कितें मेळटालें युनिक डिसीज मेळटालें सपोज हम किधर करता लाइन को सपोज मैं डायरेक्शन नहीं दूंगा तो क्या होगा बता तो कितने डीसी आएंगे 2 क्योंकि मैं लाइन को इस तरह से भी एक्सटेंड कर सकता हूँ इस तरीके से भी एक्सटेंड कर सकता हूँ सपोज मैं लाइन को सपोज मैं कर रहा हूँ एक्सटेंड मैं बोल रहा हूँ कि हाँ तू इधर से मत पढ़ तू इधर से ही पढ़ तब क्या आती है आंसर ओनली मला पॉझिटिव्ह एल एम आणि एन मेळटलो बस सेकंड पॉइंट तेच म्हणतात थर्ड पॉइंट तेच म्हणतात सेकंड पॉइंट तेच म्हणतात इन ऑर्डर टू हॅव अ युनिक सेट ऑफ डायरेक्शन कोसाइन फॉर अ गिवन लाइन as a directed line मला किती तो गिवन लाइन किती करता पडतलो डायरेक्टेड लाइन कन्वर्ट करता पडतलो thus unique direction cosines are denoted by L M and N two parallel line have same set of direction cosine ते आम्ही एक्सप्लेन केला ते आम्ही एक्सप्लेन करतो two parallel line दोन पॅरलल लाइनांचे डायरेक्शन कोसाइन किती असतात सेम याद होया ती म्हणले दो पॅरलल लाइन का डायरेक्शन कोसाइन क्या होगा सेम सेम म्हणले किती L1 will be equal to बघा मैं सांगतो एक्सप्लेन करता if L1 and L2 किती आहे line 1 line 2 are parallel वो L1 and now किती आहे L2 irrespective of their direction direction सांगितलं असतं but irrespective of their direction त्या डायरेक्शन कोसाइन बघ मग फर्स्ट लाइन डायरेक्शन कोसाइन किती असतालो L1 M1 आणि N1 सेकंड लाइन डायरेक्शन कोसाइन किती म्हणतालो L2 N2 आणि N2 if two lines are parallel their direction cosines are equal so L1 will be equal to L2 M1 will be equal to M2 and N1 will be equal to clear ये समझ ये हम लोग तो क्या खबर है रिलेशन कितना अच्छा रिलेशन है ये रिलेशन हमने पढ़ा भी हुआ है the relation between direction cosine of vector किती असताले L square plus M square plus N square equal to 1 लाईना लोकांनी सेम असता किती आहे L square plus M square plus N square equal to 1 है किती आहे जेव्हा डायरेक्शन कोसाइन चा स्क्वेअर करतो आणि त्याचा सम करतो आन्सर किती येतो लास्ट 1 डायरेक्शन रेशो कसं राहता a square plus b square plus c square equal to 1 ना कबल आम्ही एक नोट दिले इतलं क्लियर डायरेक्शन कोसाइन शिकले आम्ही लाईनाचे मग सांग लाईनाचे किती सेट ऑफ डायरेक्शन कोसाइन असतात 2 प्लस और माइनस किती आला पण रिझन किती आहे बिकॉज लाइन कॅन बी एक्सटेंडेड फ्रॉम बोथ द डायरेक्शंस ओके सो तुका युनिक सॉल्युशन जाय इफ यू वांट द युनिक किती आहे यू वांट डायरेक्शन कोसाइन व्हाट यू हैव टू डू किती आहे लाईना किती करणार डायरेक्शन दियो आणि किती करणार त्याका डायरेक्टेड लाईन कन्वर्ट कर सो आमका किती मेळटले युनिक एल एम आणि एन युनिक म्हणला किती दोन यूज करणार एकला दोन घालतो इला एक पूर घेतला दोन यूज करणार ट्विन्स कधी करणार आता डायरेक्शन रेशियोज ऑफ अ लाइन डायरेक्शन रेशियोज म्हणला किती आहे शॉर्ट फॉर्म में क्या बोलते हैं डीआरस डीआरस नो डीआरस डीआरस ओके आता मॅजिकल नंबर पे आता नंबर ए बी आणि सी एक नंबर कसले असू शकतात किती असू शकतात नंबर सपोज हा एल एम आणि एन आम्हाला डिवाइड करता किती म्हणलाय ए बी सी कॅन बी एनी नंबर if it is divided by direction cosines and if their ratio is coming to be suppose ये ratio किती आता सेम येता suppose ये ratio किती आता सेम ratio सेम म्हणला किती डिवाइड केलो आन्सर किती येतो 1/2 याचा आन्सर किती येता 1/2 आणि याचा आन्सर किती 1/2 आणि 1/2 लेट्स सपोज किती लॅम्बडा सी सो लॅम्बडा जे असतलो नॉन झिरो आणि लॅम्बडाची व्हॅल्यू किती असतली will be belonging to real number except किती आहे काय ना किती असतं will be not equal to इथं काय क्लियर होईल मॅजिकल नंबर आहे असं नंबर a किती असतं नंबर a b c will be any number suppose a b c will be any number suppose a आणि a डिवाइड करता b ला m मध्ये डिवाइड करता आणि सपोज किती आहे c ला किती करता n मध्ये डिवाइड करता आणि मला किती मिळता सेम व्हॅल्यू मिळता झाला a b आणि c किती म्हणजे डायरेक्शन रेशियोज कोसाइन वो अब a b and 3 are three magical words no sorry alphabets असतो
A, B and C are the three magical कितें ते अल्फाबेट. सपोज हांव ताका डायरेक्शन रेशो वांगडा डिवाइड करता, आमकां आन्सर कितें मेळटा, रेशो कितें मेळटा, सेम. सो मैंने A को L के साथ डिवाइड किया, मेरे को क्या आंसर आया 1/2. मैंने B को क्या M के साथ डिवाइड किया, मेरे को आंसर क्या आया, M के साथ डिवाइड किया 1/2 आया. और मैंने C को क्या किया, N के साथ डिवाइड किया, तो आंसर क्या आया 1/2. तो मैं क्या बोल सकता हूँ, A, B और C मेरे क्या होंगे, डायरेक्शन रेशोज. पर अशी सदी गरज नाही की 1/2 ही आना चाहिए, मैंने भैया ने बोला, एग्जांपल लिया मैंने, ठीक है. और M, L और M अलग होंगे, डिफरेंट असतात, डिफरेंट. तो तुझा आंसर किती येता, सेम. एक एग्जांपल घेणार आहे, आम्ही एग्जांपल घेतो. एक किती सांग, L, M आणि N पण सेम ना, ओनली नंबर ही सेम ना. और किती, दिस आर द मॅजिकल वर्ड, किती तुम्ही शकता आम्ही अल्फाबेट्स किती एक कन्सिडर केला गेला था हाफ, एक कन्सिडर केला गेला था हाफ. सो म्हणजे ए बघा 2, 4 आणि 12 किती झालं म्हणजे डायरेक्शन रेशोज which are denoted by A, B and C. ए कोणा म्हणता सांग, जो L वर डिवाइड होतो किती आहे, A. क्लियर, ओके. आता सपोज आम्ही काय करता, ऐकतोय. आता सपोज आम्ही काय करता, ए या हम क्या म्हणून मल्टिप्लाय करता, के किती आहे, एनी स्केलर, बट तो 0 असतो ना. बॅलन्स आम्ही किती माहिती झाले, विल बी ऑलवेज इधर इफ A, B, C are direction ratios of a line, then KA क्या मल्टिप्लाय केला सपोज कोणा म्हणा, A, B आणि C, A, B, C किती आहे, डायरेक्शन रेशोज. सपोज आपण क्या म्हणा मल्टिप्लाय करता, म्हणजे KA, KB, KC, where K should not be equal to 0, या दोन कंडिशन will be also a set of direction ratios. मला म्हणजे किती कळतं का, एखादा एक्झाम्पल सांगायला पडतं, ट्राय करतो एक्झाम्पल सांगा पडतं. किती घेतलेला एक्झाम्पल पहिला आहे 2/4 नो, मागे घेतलाय मागे 4/8. आम्ही बरेच लागेल आमचं सेम आहे म्हणून, आणि घेतलेला असता 12/24. आता किती करता, मल्टिप्लाय करता, मला मल्टिप्लाय करतो, नंबर सांगा चला, मला ऑलरेडी नंबर सांगा आता, सॉरी ऑलरेडी सांगा. हां 2 2 आम्हाला मिळतो, किती सांग, A किती आहे, और A और किती आहे, B आणि और किती आहे, C सारखे. एका 2 आम्हाला मल्टिप्लाय करता, सपोज सगळ्या करता म्हणतात, काय करता येणार, सगळ्या करता पाहिजे. आणि हा तुम्ही माझ्या चुती हरकत बात करणार का, हां ओके. एका 3 आम्हाला मल्टिप्लाय करतालो, एका 4 आम्हाला मल्टिप्लाय करतलो, एका 5 आम्हाला मल्टिप्लाय करतलो ना. सगळ्या करता सगळ्याकडे किती, सगळ्या किती सेम प्रमाणे मल्टिप्लाय करा. अशा करणार का, की एका 2 आम्हाला मल्टिप्लाय करतले, एका 5 आम्हाला मल्टिप्लाय करतले. आपली तो किंमत चले ना, कारण के के बरेला नो, त्याला के के बरेला जाईल या दराने. हांगा 2 मल्टिप्लाय, हांगा 2 केला, हांगा 2 ओके. 2 किती बसो के, एक मल्टिप्लाय केले जाते सांग 4, एक मल्टिप्लाय केले जाते 8, एक मल्टिप्लाय केले जाते 24. रेशो सेम आहे ना, 1 1 रेशो काय आता सेम. त्याला किती झाले सांग, डायरेक्शन रेशो देतो, म्हणजे उल्लेखित नंबर डायरेक्शन रेशो देतो 4, 8 आणि 24 डायरेक्शन रेशो देतो. सोळाचा रेशो किती मिळता, सेम विच इज 1. त्या डेफिनेशन नो. सो म्हणल्या किती कळ्या म्हणजे कितले नंबर मल्टिप्लाय करपाक मेळना म्हाका सांग. 3 आम्हाला मल्टिप्लाय करपाक मेळटा, 4 आम्हाला मल्टिप्लाय करपाक मेळटा. दॅट मीन्स लाइन हॅज इनफायनाइट नंबर ऑफ डायरेक्शन रेशियोज. लाइन हॅज इनफायनाइट नंबर ऑफ डायरेक्शन रेशियोज. एक नोट याद दवर आहे, भरपूर इम्पॉर्टंट नोट. सो किती म्हणणार त्याला कोण, for any line there are what infinite number of direction ratios. हाँ काल डिस्कस केले आम्ही, ज्यांना लाइन्स पॅरलल असता, ज्यांना 2 लाइन पॅरलल असता, सो डायरेक्शन क्वेश्चन किती असतं सांग. डायरेक्शन क्वेश्चन किती असता, L1 इज इक्वल टू इथं L2, M1 इज इक्वल टू M2 आणि किती, आणि N1 इज इक्वल टू N2 सारखे. दोनों डायरेक्शन क्वेश्चन किती असतले, दोघांचे इक्वल सेम असतले. आता किती आहे, इफ टू लाइन्स आर पॅरलल, देन देअर डायरेक्शन रेशोज. आता L1चा किती, L1 लाइनचा डायरेक्शन रेशो किती आहे, A1 B1 आणि C1. L2 लाइनचा डायरेक्शन रेशो किती आहे,
A2 B2 आणि C2. ओके, सपोज दोन्ही लाईन किती आहे पॅरलल. सो मग रेशो किती असतं तुम्ही प्रपोर्शन किती असतं सांग. A1 upon A2 will be equal to B1 upon B2 will be equal to C1 upon C2. सो किती असतं सांग तुम्ही रेशो किती असतले प्रपोर्शनल असतले. रेशो किती असतले प्रपोर्शनल म्हणजे किती एमचं रेशो किती असलो सेम असलो. ओके क्लियर. हा आता okay, how to find direction cosines when direction ratios are given. सपोज तुका डायरेक्शन रेशो दिल्या, लेट सपोज किती आहे ए बी आणि सी ची व्हॅल्यू तुका दिला, डायरेक्शन रेशो दिल्या, किती फाइंड करपा जाय एल एम आणि एन फाइंड करपा जाय. सो किती फॉर्म्युला यूज करता एल फाइंड करपा लागून फॉर्म्युला किती एलाचो कॉरस्पॉन्डिंग किती असता ए. सो एल इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट ऑफ किती ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम काढताना किती सांग बी बरोबर वर बी बरेतले सगळं सेम अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. जेन एन काढताना वर सी बरोबर सगळं असतले सेम अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आपण जाऊन साइन घेवप ना, जे साइन दिले असतले हे यूज करप ना. कळले. हम लोग क्या करते हैं, हम लोग क्या अज्यूम हम किती अज्यूम करता सांग आमका किती दिला डायरेक्टेड लाइन. सो आम्ही प्लस वन मायनस बरे ना, जेने सम्स करते ना प्लस वन मायनस बरे ना. क्लियर. सपोज ए नेगेटिव्ह दिला नो, सो कन्सिडर नेगेटिव्ह कन्सिडर करप आणि सॉल्व करप. किती ए बी आणि सी ची व्हॅल्यू दिल्ली असतली, किती फाइंड करपा जाय एल एम आणि एन. म्हळ्यार किती डायरेक्शन रेशो दिल्ले असतले, डायरेक्शन कोसाइन फाइंड करपा जाय. सो किती एल काढपा लागून किती फॉर्म्युला किती असतलो ए अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एम काढताना किती बी इज इक्वल बी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एन काढताना सी अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. उरली किती चेंज जाता एल असताना ए बरोबर वयर, एम असताना किती वयर बी बरोबर आणि एन असताना सी बरोबर, एन काढताना सी बरोबर. कळ्ळें. सी म्हणल्यार किती डायरेक्शन कोसाइन सॉरी डायरेक्शन रेशो. ए बी सी किती डायरेक्शन रेशो आम्ही किती फाइंड करता एल एम आणि एन. आता सपोज किती तुका एल एम आणि एन दिल्ले हा, किती फाइंड करता सपोज म्हाका एल एम और एन दिया, ये क्या है सारे डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन कोसाइन्स तुका दिल्ल्या, किती फाइंड करप जाय सपोज तुका एल एम आणि एन दिला, तुका किती फाइंड करपा लायला डायरेक्शन रेशोज फाइंड करपा लायला. म्हणल्यार किती ए बी आणि सी फाइंड करपा लायला. किती करप ए किती असतलो सांग लॅम्डा टाइम्स एल. किती करप खबर एल एम आणि एन दिल्लो असतलो न्हू, खंयचोय नंबर मल्टिप्लाय करप त्यांच्या वांगडा. म्हळ्यार किती बट किती मल्टिप्लाय करताना किती बट सगळ्या वांगडा सेम नंबर मल्टिप्लाय करपा जाय. काल उलयताले पळय. ओके. आज फॉर एक्झाम्पल पळय एल सपोज याचा तू एल तुका 2 एम किती 3 आणि एन किती सपोज 2. तुका किती काढपा जाय फॉर एक्झाम्पल डायरेक्शन रेशोज फाइंड करपा जाय. काय ना सगळ्या नंबरा वांगडा किती एक नंबर मल्टिप्लाय कर, सगळ्या इझी. किती फॉर एक्झाम्पल 2 मल्टिप्लाय केला किती जातले 4 जातलो, 6 जातलो आणि हो किती जातलो 4 जातलो. आयदर तू 3 मल्टिप्लाय करपा शकता, 10 मल्टिप्लाय करपा शकता, -3 मल्टिप्लाय कर. बट मल्टिप्लाय करते ना सगळ्या वांगडा सेम मल्टिप्लाय कर. मतलब क्या लैम्बडा की वैल्यू क्या लोगे सेम लोगे सबके लिए. क्लियर इजी. हे आणि किती याची ना दिसतं हो क्वेश्चन येऊ सर ऑब्वियसली चडशे येत विचारतात तुमका हे किती कोणी करतात सर सगळ्या वांगडा 2 मल्टिप्लाय कर येलो डायरेक्शन रेशो ए बी आणि सी. ओके. आता डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाइन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. डायरेक्शन कोसाइन ऑफ अ लाइन हा, डायरेक्शन कोसाइन ऑफ अ वेक्टर नो पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. वेक्टर काढा किती करता सांग आम्ही हेड मायनस टेल करताले सारखे. आता किती अज्यूम केला पळय आता तो 2 पॉइंट दिल्ले काय लायनाचे 2 एंड्स. फर्स्ट एंडाचे कोऑर्डिनेट्स किती x1 y1 आणि z1 आणि q पॉइंटचे कोऑर्डिनेट्स किती x2 y2 आणि z2. तुका किती काढपा जाय दोन हे दोन्ही पॉइंटाच्या मध्ये किती काढपा जाय जो लाइन क्रिएट जाता त्याचा डायरेक्शन रेशो सॉरी डायरेक्शन कोसाइन काढपा जाय. किती यूज करतले फॉर्म्युला इझी पळय. सपोज तू फर्स्ट वनाचे काढतो न्हू हाय किती अज्यूम केलो तो पॉइंट तो खंयच्यान वयता P2 तो लाइन जो आता खंयच्यान वयता फ्रॉम P to Q डायरेक्टेड लाइन. सो किती आसता सांग Q किती एंड पॉइंट जाल्ला माझो डायरेक्शन पळय. सो किती पळयतालो x2 मायनस म्हाका सपोज म्हाका L काढपा जाय L हो L डायरेक्शन कोसाइन म्हणल्यार किती L M आणि N. बट इज इक्वल टू यातलो डाउट येता डाउटफुल बरं मातशें बंद कर इज इक्वल टू यूज ना मिस्टेक रेक्टिफाय करा कळ्ळें हांगा इक्वल टू ना कितें जातलो कॉमा हो कितें सांग L हो कितें M आणि हो कितें N. आतां पळय
म्हाका एल काढपाक जाय. फॉर्म्युला कितें आसतलो, जर 2 पॉयंट दिल्ले आसल्यार कितें करप सांग, x2 करप मायनस x1 अपॉन कितें डिस्टन्स फॉर्म्युला यूज करप pq अपॉन डिस्टन्स, अपॉन कितें डिस्टन्स ऑफ pq. मागीर कितें, सपोज तुका n फायंड करपाक जाय, सो m फायंड करपाक जाय, कितें करप y2 मायनस y1 अपॉन कितें बरयतलो डिस्टन्स pq, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करना दिल्लो. आनी सपोज तुका z काडपाक जाय जाल्यार n काडपाक जाय जाल्यार z2 मायनस z1 करप आनी अपॉन pq. कळ्ळें? जेन्ना तुका 2 पॉयंट दिल्ले आसतले पळय, लायनाचे तुका 2 एंड पॉयंट्स दिल्ल्या आनी तुका कितें काडपाक लायला, डायरेक्शन कोसाइन काडपाक लायला. कितें करप सांग, x2 मायनस x1 अपॉन दॅट लेंथ कितें व्हॅल्यू कितें आसा अपॉन लेंथ, मागीर कितें y2 मायनस y1 अपॉन लेंथ कितें आसूं शकता, pq आसूं शकता, ab आसूं शकता, आनी कितें z2 मायनस z1 अपॉन गिवन लेंथ, म्हणजे गिवन लाइन सेगमेंट अपॉन गिवन लाइन सेगमेंट, लेंथ ऑफ गिवन लाइन सेगमेंट. वेर कितें pq कितें सांग, डिस्टन्स फॉर्म्युला. pq चा डिस्टन्स कशें काडटा सांग आमी, 3 डायमेन्शनल स्पेस न्हू, 11th तुमी शिकलात 3D ऑब्जेक्टाचे डिस्टन्स कशें फायंड करतात, 3D पॉइंट्स आसतात, 2 3D पॉइंट्स, तेंच्या मदीं डिस्टन्स कशें फायंड करता सांग, एक्स्ट्रा घेतलो ते ल्हानसो तुमी शिकला बीन. 2 पॉइंट आसल्यार कशें काडटाले तुमी, सपोज 2 पॉइंट आहा आनी ओन्ली ते जे दोन्ही पॉइंट जे ते XY प्लेनाचेर लाय करतात, तेन्ना कशें काडटाले डिस्टन्स, x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर. आता कितें ओके 3 डायमेन्शनल स्पेस न्हू, सो कितें येतलो आनी एक टर्म येतलो z2 मायनस z1 द होल स्क्वेअर. इजी, इल्लो ल्हान आसतना केला बीन तुमी, हे कळ्ळें, क्लियर. आता डायरेक्शन रेशोज काडप, जेन्ना तुका 2 पॉइंट दिल्ले आसतले सेम. आता कितें आमी कितें सांगलें सांग, डायरेक्शन क्वेश्चन कशें फायंड करतात, when 2 points are given, when line passes through these 2 points. आता कितें, डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाइन पासिंग थ्रू 2 points, ओके, p आणि q. देन कितें करप, काय ना, इथं सकयल काय डिवाइड करप ना, बेस्ट. इसमें क्या है, जालो. कितें बरयल्लें सांग, x2 मायनस x1 कर, तू कितें मेळटलो a, y2 मायनस y1 केला कितें मेळटलो b, आणि z2 मायनस z1 केला कितें मेळटलो c. और एस तुम्ही अशें करपाक शकतात, x1 मायनस x2 बी करपाक शकता. जाल्यार सपोज x1 मायनस x2 करता तो सगळ्यात सेम करपाक जाय, y1 मायनस y2 नाल्यार z1 मायनस z2. चडशे लोक अशे फ्रिमिलर असता न्हू, सो हेच करा तुम्ही चडशे. अपॉन काय डिस्टन्स डिवाइड करप ना, अपॉन काय डिवाइड करप ना, म्हळ्यार मॅग्निट्यूड हा पळय, म्हळ्यार लेंथ आता डिवाइड करप ना. इजी. आता फर्स्ट क्वेश्चन कितें दिला सांग, इफ अ लाइन पळय, इफ अ लाइन तकले केन्ना बी लाइन बरयले न्हू, तकले भितर येवपाक जाय 3D, चल्ला 3D. वेक्टर तो सोबत बरयला वेक्टर जाल्यार वेक्टर चॅप्टर घे आदानाची. आता कितें लाइन बरयली म्हणल्यार कितें 3D भितर लायनाचे आमी हे करतात, ओले डिस्कशन करतात. इफ अ लाइन मेक्स एन एंगल 90 डिग्री, 60 डिग्री एंड 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस, म्हळ्यार एक्साचो पॉझिटिव्ह डायरेक्शनांतल्यान एंगल मार्क करता, एक्स वाय एंड झेड रिस्पेक्टिवली. म्हळ्यार कितें, एक्स आसतलो सांग, एक्स एक्सिसा वांगडा जो एंगल करतो कितें आसता, अल्फा न्हू. अल्फा कितलो दिला 90, बीटा कितलो दिला 60 आणि गामा गामा कितलो दिला 30. कळ्ळें कितें पळय, अ लाइन मेक्स एन एंगल 90 डिग्री, 60 डिग्री एंड 30 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय एंड झेड रिस्पेक्टिवली. समज नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड दिले असल्यार ना, पळय नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ झेड एक्सिस दिल्ले असल्यार पाय मायनस 90, कळ्ळें, डायरेक्शन चेंज केली न्हू, पाय मायनस 60, पाय म्हणल्यार कितें 180 मायनस 60, मागीर 180 मायनस 30. या की पॉइंट बरोवन दवरा, तुम्ही बरोवन दवरा, कळ्ळें, हांव सांगचे ना. सपोज हांव कितें करता, मैंने सपोज एंगल मैंने खास से लिया हुआ है, नेगेटिव डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस से लिया हुआ है, तो क्या करेंगे, तो एंगल क्या होगा, जो एक्चुअल एंगल क्या होगा उसको सप्लीमेंट्री से माइनस करना है, तब मेरे को एक्चुअल एंगल मिलेगा जो चाहिए मेरे को, अल्फा की एक्चुअल वैल्यू चाहिए. केल्या थेरी सांगताल पळय हांव, काल डायरेक्शन चेंज केले तेन्ना कितें जाल्लें, अल्फा कितें जाल्लो पाय मायनस अल्फा. आनी जेन्ना पळय जेन्ना आमी डायरेक्शन आमी नेगेटिव्हांतल्यान घेता न्हू, तेन्ना आमी कितें बरोवप सांग, पाय मायनस अल्फा बरोवप आसता. चडशें येना रे, सांगता तुमकां, क्लियर. हे दिल्ल्या कितें फायंड करपाक लायला, फायंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. अरे सिंपल, डायरेक्शन कोसाइन म्हणल्यार कितें, फॉर्म्युला कितें आसता सांग, एल इज इक्वल टू कितें आसता, कॉस अल्फा, एम कितें आसता कॉस बीटा, आनी कितें एन कितें आसता कॉस गामा. सारकें, वॅल्यू पुट कर, येयली आन्सर, येयलो आन्सर कॉस 90.
हांगा येतलो m इज इक्वल टू cos 60 आणि n इज इक्वल टू किती cos 30. याचा आन्सर किती येतलो 0. याचा आन्सर किती येतलो हाफ. याचा आन्सर किती येतलो √3/2. सो म्हाका सांग डीसीज किती येता तो डीसीज ऑफ लाइन डीसीज ऑफ लाइन आर प्लस और मायनस बरोवप ना कित्याक आमी एंगल आमी अज्यूम केली न्हू खंयच्यान एंगल घेतला ते सो किती बरयतलो 0 हाफ √3/2 कळ्ळें डीसीज बंद कित्याक आता if a line so 3D if a line has direction ratios 2 -1 2 so direction ratios म्हणल्यार so a ची व्हॅल्यू किती दिला 2 b ची व्हॅल्यू किती आहे -1 c किती आहे 2 determine its direction cosines म्हणल्यार किती फाइंड करपाक लायला l m आणि n so फॉर्म्युला दिलो याद आ so L is equal to किती असतलो A upon under root of A square plus B square इतलं कित्याक करचें आमी पयली A square plus C square plus C square काडया न्हू कितले फावटी म्हण बरयतले सो पयली कित्याक करया अंडर रूट ऑफ पयली काडून घे अंडर रूट ऑफ A square plus B square plus C square हेची व्हॅल्यू कितली ती काडून घ्या पयली A किती आहे 2 स्क्वेअर आणि -1 स्क्वेअर आणि 2 स्क्वेअर किती येतलो 9 √9 आणि √9 ची व्हॅल्यू किती आहे 3 क्लियर आज फॉर्म्युला यूज करा आज फॉर्म्युला किती आहे L इज इक्वल टू A प्लस मायनस बरोवप ना जे तुम्ही डायरेक्शन तेम असाइन केला ते आम्ही अज्यूम करप की तेमी दिला आता हे करप ना डायरेक्शन आपली डायरेक्शन अज्यूम करप ना प्लस मायनस बरोवप ना A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इज इक्वल टू A किती आहे 2 आणि याची व्हॅल्यू किती येयलो 3 सो 2/3 आता M किती आहे b upon under root of a square plus b square plus c square b कितलो -1 आणि a किती याची व्हॅल्यू किती 3 सो 1/3 -1/3 आणि n किती असतो सांग c upon under root of a square plus b square plus c square आता c किती आहे 2 आणि याची व्हॅल्यू किती काढलेली आम्ही 3 सो किती सांग therefore DCs of lines DCs of line are किती बघितले 2/3 -1/3 2/3 क्लियर हे झाले आता नेक्स्ट क्वेश्चन किती विचारला फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ x एक्सिस y एक्सिस एंड z एक्सिस फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ x एक्सिस y एक्सिस एंड z एक्सिस पळय इथून किती करपा जाय आमकां खबर आहा 3 केसीस घेवपा जाय 3 केसीस फर्स्ट सपोज लाइन खंय ऑन x एक्सिस सो किती हाडटलो सांगा डायरेक्शन कोसाइन्स ऑफ x एक्सिस सपोज मागीर किती अज्यूम करतलो लाइन खंय ऑन y एक्सिस मागीर किती अज्यूम करतलो लाइन खंय ऑन z एक्सिस सो 3 केसीस जातले हांगा पॉसिबल सो किती बरयतलो डीसीज ऑफ x एक्सिस माका सांग सपोज किती लाइन्स माका खबर आहा न्हू तुम्हें पता होगा x y और z क्या होते हैं एक दूसरे से क्या होते हैं म्यूचुअली परपेंडिकुलर x y और z की असता एकमेकांना किती असतात म्यूचुअली परपेंडिकुलर सपोज लाइन x एक्सिस से लाई करता सो अल्फा क्या होगा सपोज लाइन x एक्सिस से लाई करता ऐक सारखं ऐक सपोज लाइन x एक्सिस से लाई करता 0 अल्फा किती असतलो 0 कळ्ळें किती म्हणते हांव सपोज लाइन x एक्सिस पे लाई कर रहा है ते दोघ जण एकच लाई करता न्हू सो त्याच्यामध्ये अँगल काय असताना म्हणल्या किती 0 y वाला किती अँगल असतो सांग सपोज लाइन x एक्सिसचेर आसा सपोज इमेजिन करा लाइन सपोज x एक्सिसचेर आसा तो y वाला किती अँगल असतलो 90 सो बीटा किती असतलो 90 आणि गामा किती असतलो दिसता 90 कळलं न्हू x y आणि z किती असता एकमेकां वांगडा म्युच्युअली परपेंडिकुलर x वांगडा 90 डिग्री करता y वांगडा आणि z वांगडा कळ्ळें आता बरयतले किती सांगा L इज इक्वल टू किती cos अल्फा बरया cos अल्फा हे किती m इज इक्वल टू cos बीटा आणि n किती cos गामा पण कन्फ्युजन ना न्हू सपोज लाइन x एक्सिसची लाई करता तर अल्फा किती असतलो 0 किती बीटा किती असतलो 90 आणि z किती असतो आणि हे किती गामा किती असतलो 90
ऑब्वियस. सो आन्सर काय घेतलंय? L is equal to cos 0 which is 1 cos बीटा किती 90 झालं काय घेतलं 0 आणि n होय किती 90 नो. सो आन्सर आन्सर घेतलं 0. सो L M N कळले आमका किती सांग. डिसीज किती येता डिसीज ऑफ एक्स एक्सिस किती येता सांग 1, 0, 0. सेम किती करप डिसीज ऑफ वाय एक्सिस जेन्ना लाइन वाय एक्सिसाचेर लाय करता एक्सा वांगडा कितले एंगल करतलो तर तो लाइन 90 करतलो ऑब्वियस म्हळ्यार किती अल्फा वांगडा किती. सो अल्फा किती आसतले 90 आणि बीटा किती आसतले 0 आणि गामा 90. तुमकां कळ्ळें न्हू. सॉल्व करा मागीर. ओके मागीर सपोज जेन्ना लाइन झेड एक्सिसा वांगडा जेन्ना लाइन सपोज झेड एक्सिसाचेर आसा जाल्यार कितें जातलें x 90 y 90 z आणि किती गामा सॉरी x 90 नो अल्फा 90 बीटा 90 आणि गामा 0 करले मरे ते म्हाका खबर तुम करू शकता. आता शो दॅट द 3 पॉइंट्स आर कोलिनियर. आता तुम्ही चित्तले इतले तरेन कोलिनियर शिकले आम्ही. आता हे बी शिकले आम्ही तिथून शिकला खबर आहे तुमका एरिया ऑफ ट्रायंगल तिथून शिकलेले हा. तिथून आन्सर घेवपा जाय सांग एरिया कितले घेवपा जाय 0 म्हळ्यार डिटर्मिनंट्स इथं भितर शिकले ना त्याच्या पहिला बी शिकले वेक्टरा भितर कश कोलिनियर प्रूफ करतात ना एकाही शिकला 11th शिकला कोलिनियर कशे प्रूफ करतात डिस्टन्स काढतात सगळ्याचे असं सोड. आता कळलं ना काय नाही इझी. इथून काय करता खबर आम्ही 16चे किती काढताला मी डीआरस काढता डीआरस फॉर एक्झाम्पल पळय मग सांग कितले पॉइंट आसा टोटल ए बी आणि सी. याचे कोऑर्डिनेट्स किती 2, 3, -2 आणि बी ची व्हॅल्यू किती सांग 1, -2, 3 आणि सी किती 3, 8, -11. आता तिन्ही पॉइंटात जॉईन करता आणि किती करता लाइन क्रिएट करता. आमकां खबर ना लाइन कोलिनियर आसा की ना ते आमकां खबर ना. ओके सो फर्स्ट काय करप सांग एबी चे किती काढ डीआर काढ मागीर किती काढतले बीसी चे डीआर काढ. किती म्हणलें आयकल तू सारकें एबीचो पयलीं डीआर काढ मागीर बीसीचो डीआर काढ. एबीचो डीआर म्हणल्यार कितें डीआर्स ऑफ किती एबी. हा तुम्ही शिकले आता डीआर कसे काढतात x2 - x1 y2 - y1 z2 - z1 ते केल्ले पळय हांगा जस्ट 2 पॉइंट दिल्ले आहा आणि तुका किती फाइंड करपाक जाय डायरेक्शन रेशियोज फाइंड करपाक जाय. होच फॉर्म्युला असता. तो फॉर्म्युला किती सांग फॉर्म्युला किती आसतलो x2 - x1 y2 - y1 z2 - z1. आता x2 कन्सिडर करतलो आम्ही कित्याक ab न्हू. सो सेकंड पॉइंट कोण जालो b. So x2 - x1 so 1 - 2 -2 -3 मैं घेतले 3 माइनस ऑफ -4 सो आन्सर घेतलो -1 -5 +7 होय सारखे. सो ए ची व्हॅल्यू किती सांग ए बी आणि सी ची व्हॅल्यू किती याची व्हॅल्यू किती येता -1 सर A1 ची किती मला कळलं किती A1 ची व्हॅल्यू -1 दोन वाटी काढताना आम्ही A1 ची व्हॅल्यू -1 B1 ची व्हॅल्यू किती घ्या -5 आणि C1 ची व्हॅल्यू 7. आता काय करप BC चो किती काढ डायरेक्शन रेशियो ऑफ BC किती असतले सांग सेम करप x2 - x1 y2 - y1 z2 - z1. आता हे दोन्ही पॉइंट्स पॉप. सो एंड पॉइंट कोण सी न्हू. सो सी के असतले सी चे कोऑर्डिनेट्स के असतले x2 y2 आणि z2. सो हे BC बरें न्हू तेल्लो. सो किती सांग हांगा 3 - 1 8 -2 मागीर -11 -3 सो आन्सर घेतलो 2 10 -14 सारखे. सो A2 ची व्हॅल्यू किती येता 2 P2 ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि C2 ची व्हॅल्यू -14. मग सांग सपोज तिन्ही पॉइंट्स कोलिनियर आसा सपोज ह्याची लाईन मागीर सांग दोन्ही लाईन हे आसचे ना पॅरलल आसचे ना. सपोज तिन्ही पॉइंट्स कोलिनियर तर तिन्ही लाईन्स किती आसतले पॅरलल आसतले पळय. आता पळय हो AB आणि हो किती आहे BC. AB आणि BC कोलिनियर म्हणल्यार किती कोलिनियर म्हणल्यार पॅरलल बी आसतलो. सो आम्हाला आता एक कॉन्सेप्ट शिकले पळय हांगा A1/A2 रेशियो घेऊन पळया रेशियो सपोज सेम येता ओके
रेशो सेम येता आणि मग सांगा दोन्ही लाईनाचो कॉमन पॉईंट किती आहे? दोन्ही लाईनचो कॉमन पॉईंट किती आहे? बी. पॅरेललूय दोन्ही लाईन पॅरेलल कळ्ळें आमकां कळटलें आमकां खबर ना अजून. दोन्ही लाईन पॅरेलल येता सपोज आणि त्यांचो कॉमन पॉईंट किती आहे? बी. मग सांग आता दोन्ही लाईन पॅरेलल त्यांचो कॉमन पॉईंट सेम त्या दोन्ही लाईन तिन्ही पॉईंट किती आसतले? कोलिनियर. इमॅजिन कर कॉमन पॉईंट तुमचो किती? बी न्हू. कळटलें तुमकां. पळय पयलीं काढटा सांग आता पळया रेशो काढून पळया A1/A2 काढून पळया पहिले A1/A2 काढून पळय की आता A1 किती आहे? -1/2. आता B1/B2 काढून पळयता मागीर इक्वेट दाखयता की आता -5/10 कॅन्सल केले काय जातले? -1/2. आता किती C1/C2 काढून पळयता किती जातले? पळया 7/-14 कॅन्सल केला काय जातलो? -1/2 सो इज 1/2 तो -1/2 -4 वयले. सो मग सांग ती जर रेशो सेम आहेत न्हू विच इज -1 -1/2 -1/2 -1/2. therefore किती A1/A2 is equal to what? B1/B2 is equal to C1/C2. therefore किती म्हणू शकता सांगा? therefore हांगा बरयता कळ्ळें? therefore किती आसता सांग? therefore किती drs of therefore किती म्हणू शकता? AB is parallel to BC. therefore किती म्हणू शकता? AB is parallel to BC. सारखे AB लाइन किसके पैरेलल है? BC लाइन के पैरेलल है. एंड किती आहे? एंड B is the common point of both the lines पैरेलल आणि both line म्हणल्यार किती आहे? तीन लाइन के असतले एकच लाइनचे असतले म्हणल्यार कोलिनियर. कॉमन पॉइंट अधीक्षित AB है AB पैरेलल है और मैंने बोला BC पैरेलल है. अभी AB और ये B नीचे की तरह हो सकता है मतलब आता AB पॅरेलल म्हणले कोणा वांगडा? BC वांगडा पॅरेलल म्हणलो. आता हांगा बी बरयला आणि हांगा बी बरयला तशें कशें जाऊ शकता? कॉमन पॉइंट न्हू आणि पॅरेललूय सो किती आहे? तिन्ही पॉइंट किती आहे? कोलिनियर. इमेजिन कॉमन पॉइंट तेंचो तेला लागून कॉमन पॉइंट ऑफ बोथ AB and BC लाइन. therefore म्हणटा सांगा therefore किती म्हणटालो? AB and C are collinear points. बंद. Clear? Wait. Okay. If a line makes an angle 90 degree, 135 degree, and 45 degree with X, Y, and Z axis respectively, find its direction cosines. आता तुमकां सांगो ना नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस एंगल मेजर केला पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस मेजर केला तसे काय सांगो ना त्याला आम्ही किती अज्यूम करतले द एंगल इज मेजर्ड फ्रॉम पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स वाय अँड झेड एक्सिस. सो अल्फा कितलो? 90 ओके. बीटा कितलो? 135 डिग्री आणि हे अल्फा आणि गामा 45. सो मग सांग एल किती असता? कॉस अल्फा. एम किती असता? कॉस बीटा आणि एन कॉस गामा. सो अल्फा कितलो? 90 बीटा कितलो? 135 आणि 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 किती कॉस किती 45 डिग्री गामा किती 45 डिग्री. कॉस 90 किती असता? 0. आता हांगा 135 एंगल न्हू सो किती करतलो एक बरयतलो cos 180 मायनस किती 45 अशें बरोबर पाय मायनस एक्स. मग इन सेकंड क्वाड्रंट कॉस किती असता? नेगेटिव्ह. आन्सर किती येतलो? मायनस कॉस 45 डिग्री. 90 मायनस समथिंग इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज नेगेटिव्ह सो मायनस एन येतलो. फंक्शन चेंज जाता ना? नो चेंज फंक्शन 180 नो फंक्शन चेंज जावचा ना. सर कॉस विल रिमेन कॉस आणि एक्स्ट्रा एंगल असता हांगा बरयता आम्ही आणि साइन नेगेटिव्ह कित्याक? इन सेकंड क्वाड्रंट कॉस किती असता? नेगेटिव्ह. सो आन्सर घेता मायनस 45. सो आन्सर घेतलो 1/√2. हे तुमकां शिकयला बरे भशेन सो कितलो हांव डेप्थ सांगपा वचपा ना. हेची व्हॅल्यू किती येतली? 1/√2. सो म्हाका सांग एलाची व्हॅल्यू किती येता? सो डीसी किती येता? डीसीज ऑफ लाइन 0 मायनस 1/√2 आणि 1/√2. क्लियर चालेल. आता फाइंड द पया सारखे ऐका फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाइन.
मेक्स इक्वल एंगल्स विथ द कोऑर्डिनेट एक्सिस। मतलब क्या है इसका मतलब क्या है? एक लाइन है जो क्या कर रहा है, सबके साथ क्या बना रहा है, इक्वल एंगल बना रहा है, एक्स के साथ भी, वाई के साथ भी, जेड के साथ भी। म्हणला किती कोऑर्डिनेट एक्सिस म्हणला किती एक्स वाय आणि जेड एक्सिस. सो अल्फा बीटा आणि गामा किती असतले? एक लाइन तो किती करता, सगळ्या वांगडा इक्वल एंगल क्रिएट करता, एक्सा वांगडा, वाया वांगडा आणि झेडा वांगडा. सो किती असतं सांग? 90? कसे 90? अरे चीज है मग, सोच नहीं पा रहे तुम लोग, इतना आसान चीज है. 0 एक लाइन तो सगळ्या वांगडा इक्वल एंगल क्रिएट करता. सो अल्फा बीटा गामा किती असतले? इक्वल. इतलं शिकवून बसून कोकणी सांगल्यानी एक लाइन तो सगळ्या वांगडा इक्वल एंगल क्रिएट करता, अल्फा बीटा आणि गामा. मला एक्स वाय आणि झेडा वांगडा इक्वल एंगल क्रिएट करता. मला किती अल्फा आणि कॉरेस्पॉन्डिंग अल्फा बीटा आणि गामा किती असतले? इक्वल असते ना. किती रे शे, हे सांग विचारपा लागून 40 90 0 कौन बरं झाले 100 मॉडर्न. इससे हमें क्या पता चल रहा है? अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गामा. किती काढपाला यायला? डायरेक्शन कोसाइन्स फाइंड करपाला यायला. सो मग त्याच्यात किती असतं सांग? सगळ्या कोसाइन फंक्शन दिला की यातलं कॉस अल्फा इज इक्वल टू कॉस बीटा इज इक्वल एंगल सेम न्हू. सो कॉस फंक्शन किती असतं तुमचं? सेम. आणि किती गामा आणि हे किती एल इज इक्वल टू एम इज इक्वल टू एन. मग एल एम आणि एनाची व्हॅल्यू काढपाची आहे. किती यूज करतलो? एक आमका रूल खबर आहे तुमचं, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू 1. सो एल किती आहे? एल इज इक्वल टू एम इज इक्वल टू एन. सो सेम न्हू. सो एम आणि एना जाग्यार एल एल बरू. सो घेतलो एल स्क्वेअर आणि एल स्क्वेअर इक्वल टू 1. कितले एल स्क्वेअर? 3l स्क्वेअर इक्वल टू 1. सो एल स्क्वेअर इक्वल टू घेतलो 1/3. एल इज इक्वल टू घेतले सांग प्लस और मायनस 1/1 असे बघू शकता. सो आन्सर घेतले जो प्लस और मायनस 1/√3. 1चा रूट किती आहे? 1. प्लस और मायनस बरोबर आहे ना. केन्ना याद दवर, जेन्ना आम्ही सम सॉल्व करतात तेन्ना आम्ही डायरेक्शन किती आम्ही किती करतात, युनिक सोल्युशन जाय आमकां. सो आम्ही किती करतले, आम्ही किती अज्यूम करतात, एक एंगल अज्यूम करतले, म्हणजे एक डायरेक्शन अज्यूम करतले. सो आन्सर किती असतं सांग? सो आन्सर किती येतलो? अशें बरोबर वी वॉन्ट किती युनिक सोल्युशन. सो देयरफॉर एल किती असतलो? 1/√3. ओके. सो सांग देयरफॉर किती? देयरफॉर डीसीज किती? डीसीज ऑफ लाइन किती? 1/√3. एम बी सेम न्हू. 1/√3 1/√3. हे तुम्ही होमवर्क करा बेगीन बेगीन बरे फास्ट कंप्लीट करपाचा. क्लियर? हे होमवर्क तुम्ही खबर आहा किती करपाचा करता सांग. डायरेक्शन रेशो दिल्या, ए ची व्हॅल्यू दिला, बी ची व्हॅल्यू दिल्या, सी ची व्हॅल्यू दिल्या. किती काढवा जाय? एल आणि एम आणि एन काढवा जाय. किती यूज करतलो? ए इज इक्वल टू ए अपॉन अंडर रूट ऑफ बी अपॉन आणि कोलिनियर बी सांगलाय. बंद कर. एक ट्यूशन स्पेलिंग भी रॉन्ग है. कौन बरेले असं कट आयता. सर फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ साइड ऑफ अ ट्रायंगल. किती काढपाला यायला? ट्रायंगलाच्या साइडचे किती काढपाला यायला? डायरेक्ट ट्रायंगलाच्या साइडचे किती काढपाला यायला? साइड किती साइड असतात सांग ट्रायंगलाक? 3. सो मग सांग. सो सेम फॉर्म्युला यूज करपाचो. तुमका कळलो? Find the direction cosines of the side of the triangle whose vertices are this, this and this. Vertices म्हणला किती? पॉइंट्स. सो ट्रायंगल पहिले ड्रॉ करूया. और ट्रायंगल किती? लेट्स सपोज एक नाव दिया. ए किती? 3,5, -4. बी किती? -1, 1, 2 आणि सी -3 -5, -5, -2. आता फर्स्ट किती काढतलो? किती करता? ए बी चो किती काढता? ए बी लाइनाचो किती काढतलो? साइडाचो किती काढतलो? डायरेक्शन कोसाइन युजिंग विच फॉर्म्युला? तो x2 - x1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बी. मागीर किती करता सांग? y2 - y1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ
ए बी मॅग्निट्यूड म्हणल्यार कितें डिस्टन्स फॉर्म्युला ऑफ ए बी मागीर कितें Z2 मायनस Z1 अपॉन ए बी मागीर काडटलो आसा मागीर काडटलो BC आपण कशी जाय तशी दिवं शकता तुम्ही तशें काय ना तुम्ही ए बी बरया बी ए बरया बट तुमकां सायडाचे कितें काडपाक जाय डायरेक्शन कोसायन्स आपण जावन तूं हें दी आपण जावन डायरेक्शन दी ए बी काडलो मागीर BC मागीर कितें काडटा CA ए फर्स्ट कितें काडटलो सांग फर्स्ट कितें डायरेक्शन कोसाइन ऑफ साइड ए बी ए टू बी वयता ए टू बी तो फॉर्म्युला कितें आसता सांग फॉर्म्युला कितें आसता x2 मायनस x1 अपॉन पहिले हे काडया न्हू पहिले AB काडया मॅग्निट्यूड एबीचो मॅग्निट्यूड काडया पहिले कसो युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला इजी जातले मागीर व्हॅल्यूज पुट करपाक मेळटलो एबीचो पहिले मॅग्निट्यूड काडटलो कितें आसा सांग x2 मायनस x1 द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 द होल स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 द होल स्क्वेअर एक सॉल्व केला कितें येतलें सांग x2 कितें 2 म्हणल्यार b हा x2 कितें -1 मायनस 3 द होल स्क्वेअर प्लस 1 मायनस 5 द होल स्क्वेअर प्लस 2 मायनस ऑफ मायनस सो प्लस 4 द होल स्क्वेअर एक सॉल्व केला कितें येतलो -4 स्क्वेअर 16 मागीर येतलें 16 आणि 36 प्लस 16 52 प्लस 16 68 सारखे केदा रूट 68 किती काढ्या फॅक्टर्स काढून पळोवया किती जाता ते पळोवया 2 जा किती येतलो 34 पातल्यान 2 जा 17 आणि किती 17 1 जा सो आन्सर किती येतलो 2 रूट 17 किती झाले आज किती यूज करता सांग आज फॉर्म्युला किती सांग फॉर्म्युला किती असता डायरेक्शन कोसाइन काढायचा फॉर्म्युला किती असता x2 मायनस x1 अपॉन AB कॉमा y2 मायनस y1 अपॉन किती आहे AB Z2 मायनस Z1 अपॉन AB सो x1 x2 किती आहे आज काढलो ना पळय तकली यूज करा मातशी उजार करा x2 माइनस x1 y2 माइनस y1 z2 माइनस छापो इधर छापो -1 -3 अपॉन घेतलो 2 रूट 17 पळय नाका थंय हांगात पळया कॉमा -1 1 कॉमा 1 -5 कितें डायरेक्ट बरें दिशिल्लो बट स्टेप्सचा मार्क्स असतात ओके 1 -5 2 रूट 17 कॉमा काय असले 2 + 4 प्लस कसो येयलो खबर आहा तुमकां मायनस आणि मायनस केला प्लस अपॉन 2 रूट 17 सो आन्सर घेतलो एलाची व्हॅल्यू घेतली सांग -4 अपॉन 2 रूट आहे न्हू सो आन्सर घेतलो डायरेक्ट 2 अपॉन रूट 17 आणि m 2 अपॉन -2 अपॉन रूट 17 या 4 -4 येता आणि ते कॅन्सल जाते सकयल नंबर आणि घेतलो 3 अपॉन n किती 3 अपॉन रूट 17 सेम किती करपा जाय सेम किती करतले फॉर BC मागीर सेम फॉर CA सेम बंद कर हे तुम्ही करतले